बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बघा अतिशय मोठी आहे, कारण एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया ही रद्द करण्यात आलेली आहे। पेपर फुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीने हा मोठा निर्णय घेतलाय। लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची देखील माहिती सध्या मिळतेय। पेपर लीक नंतर रोहित पवार यांच्याकडून एमपीएससी आयोगावरती ताशेरे ओढण्यात आले। राज्यभरात एजंट मार्फत 40 लाखांना पेपर विकला गेल्याचा गंभीर आरोप आहे। आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाते। या संदर्भात त्यांनी नेमकं काय म्हटलं, काय ट्विट केलेलं आहे ते देखील आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघूयात। पेपर लीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर एमपीएससीने रद्द केली। पेपर लीकचा मुद्दा हा पुराव्यासकट समोर आणला। तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला। अखेर तपासात पेपर लीक झाल्याचं निष्पन्न झालं आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी ट्विट या संदर्भात केलं। आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार एजंटच्या रॅकेट मार्फत 40 लाखाला पेपर विकला गेला, ही वस्तुस्थिती माहिती आहे। आयोगानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा। एजंटची नावं दिली होती, त्यांचं काय झालं, हा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी असंही रोहित पवार म्हणाले।